जय जय श्रीराम। जय श्रीराम। बांगलादेशमध्ये जो काही निंदनीय प्रकार त्या ठिकाणी हिंदू धर्माच्या काही गुरूंवर घडला, ज्या पद्धतीने बांगलादेश या देशामध्ये हिंदू हा अल्पसंख्याक आहे आणि तिथं त्या अल्पसंख्याक या नात्याने त्याला जो दाबण्याचा प्रयत्न केला आणि पूर्णपणे सगळे नियम धाब्यावर बसून ज्या पद्धतीने हिंदूवर अत्याचार चाललेला आहे, या सगळ्यांच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि राहत्या तालुक्यामध्ये देखील महायुतीच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आलेला आहे। अशा प्रकारे कुठल्याही धर्माचं संरक्षण करायचं काम हे केलं जाईल। ज्या ज्या ठिकाणी धर्माच्या नावावर अत्याचार केला जाईल त्या ठिकाणी महायुतीचा प्रत्येक पदाधिकारी हा ठामपणे उभा राहून आपली भूमिका स्पष्ट करेल, असं मला मुद्दामून या ठिकाणी सांगायचं। केंद्र सरकारला देखील काय मागणी आपली राहणार आहे? नाही, केंद्र सरकारला आज नम्र विनंती आपण एवढीच करणार आहोत की बांगलादेशचं अस्तित्व हे भारतावर अवलंबून आहे। स्वातंत्र्यापासून तर म्हणजे बांगलादेशचं निर्माण हे भारताने केलं होतं। बांगलादेशचं पूर्ण उपजीविकेचं साधन हे भारतामुळे चालू आहे आणि जर भारतामुळे या गोष्टी बांगलादेशमध्ये सगळ्या मिळत असतील तर त्यांना देखील या गोष्टी अवगत करणं आवश्यक आहे की यापुढे जर हिंदू धर्माच्या कुठल्याही व्यक्तीवर बांगलादेशमध्ये अत्याचार झाला तर भारत यापुढे कुठलीही मदत सरकारच्या माध्यमातून, आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या माध्यमातून होऊ नये ही आमची विनंती आहे।